आता आपण मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी आहोत. तर आज आपण आझाद मैदानातील काही जे दुरून शिक्षक बंधू आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांची समस्या कोणत्या आहेत ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर, तुम्हाला काय वाटते हे जे आंदोलन आहे ते आझाद मैदानाचं आंदोलन आहे, शिक्षकाचे जे एवढे हक्क आहेत, शिक्षकांना समजा एवढं पाण्या पावसात बसावं लागते, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, कोणत्या मागण्या मागता तुम्ही? शिक्षक समन्वय संघ या संघामार्फत मागील 18 वर्षापासून हा लढा सुरू आहे. शासनाने प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्याचं ठरवलं असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला आंदोलन करण्याची वेळ येत असते. दरवर्षीच हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहतात. तेव्हा शासनानं आपल्या वतीने एवढी विनंती आहे की त्यांनी कुठलंही आंदोलन न करू देता त्यांनी ताबडतोब शिक्षकांना जे वाढीव टप्प्याचं अनुदान आहे तो द्यावा. कारण बरेचसे शिक्षक हे 60-80% रिटायरमेंट होत आहेत. त्यांचं पुढचं भवितव्य फार अवघड आहे. त्या अनुषंगाने ही मागणी जी आहे शिक्षक समन्वय संघाची ती ताबडतोब त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा. सरकारनं जर तुमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं पुढचं लक्ष काय असेल? आमचं पुढचं लक्ष असं असेल की आम्ही हे धरणे आंदोलन जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या आझाद मैदानावरून आम्ही काय हटणार नाही आहे. अशा प्रकारे आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन शिक्षकांचं आंदोलन आपल्याला बघायला मिळत आहे. खूप मोठ्या संख्येनं आझाद मैदान या ठिकाणी अनेक पूर्ण महाराष्ट्रातून शिक्षक लोक आलेले आहेत. तर त्यांना सरकारने न्याय मिळवून द्यावा. खरं खास हे जे गरजू शिक्षक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सरकारने करावं. धन्यवाद.